खरीप 2023 मध्ये जून जुलै ऑगस्ट मध्ये जी काय अतिवृष्टी गारपीट त्यामुळे जे काही पिकाचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच नुकसानाच्या आधारावरती 40 तालुके हे दुष्काळग्रस्त तालुके ठरवले गेले होते। आता त्या 40 तालुक्यांना जी काही मदत होती सरकारने ठरवलेली ती वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। पण नेमकं ते 40 तालुके कोणते आहेत, किती रक्कम मिळणार आहे, कोणत्या पिकासाठी रक्कम किती असणार आहे, सरसकट रक्कम मिळणार आहे का, ज्यांनी क्लेम केला त्यांनाच मिळणार आहे, हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, दत्ता चौले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तुम्ही जर का शेतकरी असाल आणि शेती निगडीत सरकारी योजनेची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। मित्रांनो, 1 जानेवारी 2024 ला GR काढून जे काही 40 तालुके दुष्काळग्रस्त ठरवले गेले होते खरीप 2023 मध्ये त्यांना मदतीची पूर्तता करण्यासाठी मार्ग मोकळा झालेला होता। परंतु आपण पाहतोय की मार्च महिना आलेला आहे, अद्याप ही मदत मिळाली नव्हती आणि आता आचारसंहितेच्या तोंडावरती ही आशा लागून बसली होती शेतकऱ्याला की कमीत कमी जे काही 40 तालुके आहेत त्यांना मदत ही मिळावी। मग आता काल अशी घोषणा करण्यात आली की त्या 40 तालुक्यांना आता मदत ही मिळणार आहे। नेमकं किती मदत मिळणार आहे आपण आणि त्या GR मध्ये कोणत्या पिकाला किती मदत मिळणार आहे ते आपण पाहूया। जर तुमचं जिरायती किंवा कोरडवाहू पीक असेल तर त्याला 13,300 रुपये हेक्टरी मिळणार आहे आणि कमाल मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंतच ही मदत मिळू शकते। जर तुमचं बागायती पीक असेल तर तुम्हाला 27,000 रुपये हेक्टरी मिळणार आहेत आणि त्याची कमाल मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंत मिळू शकते। म्हणजे जर एखाद्याचं 3 हेक्टर बाधित क्षेत्र झालं असेल तर 27 गुणिले 3 किंवा तुमचं जे क्षेत्र बाधित झालेलं आहे दुष्काळग्रस्तामध्ये जे काही सर्वे झाला आहे त्याच्यात किती टक्के नुकसान झालेलं आहे, 100% नुकसान असेल तर हेक्टरी 27,000 रुपये आणि 100% पेक्षा कमी नुकसान असेल, ज्या टक्केवारीमध्ये नुकसान असेल तितकी तुम्हाला मदत केली जाईल। आता बहुवार्षिक पीक म्हणजे जसं की ऊस आहे तर त्यामध्येही त्यांनी रुपये 35,000 हेक्टरी आणि जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंत मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। मग आता प्रश्न हा पडलेला आहे शेतकऱ्यांसाठी की सरसकट मदत मिळणार आहे का, ज्यांनी क्लेम केलाय त्यांनाच मदत मिळणार आहे। ज्यांनी क्लेम केलाय त्यांनाच मदत मिळायची ही बाब म्हणजे होते फक्त पीक विमा कंपनी पुरती। परंतु ज्या वेळेस अधिसूचना काढण्यात आल्या आणि जे काही निकष काढण्यात आले ट्रिगर 1, ट्रिगर 2 आणि ट्रिगर 3 हा लागू करून जर दुष्काळ घोषित करण्यात आला असेल तर सरसकट ही मदत मिळणार आहे। मग आपल्याला या बाबतीत निश्चित राहायचं आहे की जर तुमचा तालुका या दुष्काळग्रस्तामध्ये येत असेल, त्या 40 तालुक्यामध्ये जर तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुम्हाला काळजी नसावी, तुम्ही क्लेम केला नसेल तरीही तुम्हाला ही काय मदत असणार आहे, जे काही तुमचं पीक असणार आहे जितकी टक्केवारी तुमचं नुकसान झालं आहे ते तुम्हाला मिळून जाईल। परंतु एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची की तुमच्या सातबाऱ्याला त्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे। म्हणजेच काय की तुम्ही ई पीक पाणी केलं आवश्यक आहे। तुम्ही जर ई पीक पाणी केलं असेल तर तुमच्या सातबाऱ्याला 2023चं खरीपचं जे काही पीक असेल तुमचं जिरायत असेल, बागायत असेल, बहुवार्षिक असेल त्या पिकाची जर नोंद असेल तर तुम्हाला या लाभापासून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावरती रक्कम ही मिळून जाईल। पण नेमकं आपण बघूया की ते 40 तालुके कोणते आहेत। मागील वर्षीच म्हणजे 4 महिन्यापूर्वीच मी ज्याही वेळेस GR काढलेला आणि जे 40 तालुके घोषित करण्यात आलेले आहेत, आपण पाहतोय की पूर्ण जून जुलै ऑगस्ट मध्ये सबंध महाराष्ट्रभर दुष्काळ होता, ओला दुष्काळ होता। परंतु 355 पेक्षा जास्त तालुके असताना केवळ 40 तालुक्यांना दुष्काळग्रस्त हे कुठल्या आधारावरती कुठल्या निकषावरती घोषित केलं होतं, एकतर देव जाणो किंवा ते तज्ज्ञ जाणो। परंतु त्याच 40 तालुक्यांना फुलाची पाकळी म्हणून आता जे काही मिळणार आहे ते 40 तालुके कोणते आहेत ते आपण पाहूया। आपण पाहूया की कोणकोणते तालुके आणि जिल्हे आहेत या 40 तालुक्यामध्ये। नंदुरबारमध्ये जर पाहिलं तर नंदुरबारमध्ये केवळ नंदुरबार हा तालुका आहे जो की पात्र ठरलेला आहे मध्यम स्वरूपाच्या दुष्काळासाठी। त्यातच धुळ्यामध्ये पण एकच तालुका घेतलेला आहे सिंदखेडा, जो की मध्यम स्वरूपात यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आला आहे। तिसरा आहे जळगावमध्ये फक्त केवळ एकच तालुका ते की 40 गाव हा जाहीर करण्यात आलेला आहे। सोबतच बुलढाणामध्ये 2 तालुके आहेत, त्यामध्ये बुलढाणा आणि लोणेर हे 2 तालुके आहेत। जालनामध्ये आपण पाहतोय की जालनामध्ये मराठवाड्यात 5 तालुके या जिल्ह्यामधनं हा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये की 5 तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले। त्यामध्ये भोकरदन आहे, त्यामध्ये मंठा आहे, जालना आहे, बदनापूर आहे आणि अंबड आहे। जालना, बदनापूर, अंबड, भोकरदन आणि मंठा हे 5 तालुके जालना जिल्ह्यामध्ये हे दुष्काळग्रस्तामध्ये यादीमध्ये पात्र ठरले आहेत।
तसंच आपण पाहतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये केवळ 2 तालुके, अशी अपेक्षा होती की कमीत कमी 3 ते 4 तालुके तरी या जिल्ह्यामधनं छत्रपती संभाजीनगरमधनं पात्र राहतील, परंतु 2 तालुके सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर हे 2च तालुके यामध्येही पात्र झाले आहेत। नाशिकमध्ये मालेगाव, सिन्नर आणि येवला, नाशिकमध्येही अशी अपेक्षा होती की कमीत कमी 4 ते 5 तालुके यामध्ये पात्र राहतील, परंतु मालेगाव, सिन्नर आणि येवला हे 3च तालुके आहेत। त्यासोबतच पुण्यामध्ये पण आपण पाहतोय की जवळपास 4 ते 5 तालुके आहेत, पुरंदर, सासवड आणि बारामती इतकेच तालुके काय ते दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे। बीड जिल्ह्याचं बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यामध्ये वडवणी, धारूर आणि अंबेजोगाई हे 3 तालुके आहेत जे की दुष्काळासाठी पात्र झालेले आहेत। लातूर जिल्ह्याचं बोलायचं झालं तर अतिशय खेदजनक बाब आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जिथं की सोयाबीन हे प्रामुख्याने पीक घेतलं जातं, मराठवाड्यातला हा जिल्हा आहे ज्यामध्ये की पावसाळ्याचं सतत टंचाई असते आणि केवळ एकच तालुका म्हणजेच रेणापूर तालुका कुठल्या निकषावरती काढलाय देव जाणू, तज्ज्ञ जाणो की काय नेमकं आहे, आणि ते म्हणजे रेणापूर तालुका। धाराशिवमध्ये 3 जिल्हे आहेत, तालुके आहेत, माफ करा, धाराशिवमध्ये 3 तालुके वाशी, धाराशिव आणि लोहारा हे पात्र करण्यात आलेले आहेत त्या 40 तालुक्यामध्ये। सोलापूरमध्येही 4 ते 5 तालुके आहेत, त्यामध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि महाड। सोलापूरमध्ये बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि महाड। सातारामध्ये वाई आणि खंडाळा। तर ही होती माहिती त्या 40 तालुक्याची ज्यांना की लाभ हा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळणार आहे। त्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना आणखीनही वेगवेगळ्या मदतीची घोषणा करण्यात आली होती, जसं की पिकाचं पुनर्गठन असेल किंवा पीक कर्जाची वसुली स्थगित झाली होती, वीज बिल माफ केलं गेलं होतं, त्यांचं जे शिक्षण आहे मुलाबाळाचं त्याची शैक्षणिक शुल्क माफ करणार होतं, तर या सगळ्या गोष्टी तर आहेतच। त्यासोबतच तुम्हाला जी मदत घोषित केली होती ती येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावरती पडेल अशी अपेक्षा आपण या सरकारकडनं करू शकतो। माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।